श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचूया. काल आपण दुर्योधनाने केलेला कट कारस्थान आणि त्यातून भीमाचा जीव कसा वाचला ते वाचत होतो ती कथा. आता आज आपण भीमाचं पुनरागमन कसं झालं ते वाचूया. वैशंपायन म्हणाले, नंतर जलविहार संपल्यावर सारे कौरव आणि भीमा व्यतिरिक्त सारे पांडव रथात बसून, हत्तीवर बसून, घोड्यावर बसून आणि इतरही निरनिराळ्या वाहनात बसून हस्तिनापुराकडे परत निघाले. भीमसेन बहुतेक आपल्या अगोदरच नगरात निघून गेला असला पाहिजे असे ते आपापसात म्हणाले. भीम पाण्यातून जिवंत बाहेर आलेला न दिसल्यामुळे नीच दुर्योधनाला हायसे वाटले आणि मोठ्या आनंदात तो आपल्या भावांसह नगरामध्ये परत गेला. युधिष्ठिराला मात्र कसलाही पापी विचार माहीत नव्हता. आपल्यावरूनच तो जग ओळखत असे. यामुळे प्रत्येक मनुष्य आपल्यासारखाच सज्जन आहे असे त्याला वाटत असे. आपल्या आईकडे तो गेला आणि भीमावरील प्रेमामुळे त्याच्या भावना उचंबळून आल्यामुळे आईला नमस्कार करून त्याने तिला विचारले, आई, भीम इथे आला आहे का गो? तो तर कुठेच दिसत नाही. मग गेला तरी कुठे असेल? आम्ही सर्वांनी उद्यानामध्ये त्याचा सगळीकडे शोध केला. सारे वन देखील त्याला शोधण्यासाठी आम्ही ढुंडाळले, पण तो कोठेही दिसला नाही. स्वाभाविकच आम्हाला नकळत तो आमच्या अगोदरच नगराकडे निघून आला असावा असे आम्हाला वाटले. आई, आम्ही येथे आलो खरे, पण आमच्या मनाला स्वस्थता कशी ती माहीत नाही. तो येथे आला आणि येथून पुन्हा दुसरीकडे कुठेतरी गेला का, की तूच त्याला कुठेतरी पाठवला आहेस? काय झाले ते सांग. मन निश्चिंती ते वैरी न चिंती. भीमाविषयी माझ्या मनात चमत्कारिक शंका यावयास लागल्या आहेत. तो बागेतच कुठेतरी हा वेळपर्यंत झोपून राहिला असेल असे मला वाटत नाही. खात्रीने काहीतरी घात झाला असला पाहिजे. युधिष्ठिर असे बोलल्यावर कुंती कमालीची घाबरली आणि म्हणाली, हाय रे कर्मा, भीम कुठे आहे ते मला माहीत नाही. तो मला मुळीच भेटला नाही. सगळ्या भावांना तू बरोबर घे आणि ताबडतोब त्याच्या शोधाला लाग. युधिष्ठिराला कुंती असे बोलली खरी, पण काळजीने तिचे मन अगदी गडबडून गेले. विदुराला तिने बोलावून घेतले आणि त्याला ती म्हणाली, भाऊजी, भीम कुठेच दिसत नाही. गेला तरी आहे कुठे? उद्यानातून सारे भाऊ बरोबर परत आले. एकटा भीम मात्र परत आला नाही. तो नेहमी दुर्योधनाच्या डोळ्यात सारखा सलत असतो. दुर्योधन निर्दय आहे, दुष्टबुद्धीचा आहे, अगदी हलक्या मनाचा आहे, राज्याचा फार लोभी आहे आणि अगदी निर्लज्ज आहे. क्रोधाने त्याचे डोके फिरले तर एखाद्या वेळी तो भीमाचा घात करावयास सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. म्हणून माझे चित्त अगदी व्याकुळ झाले आहे. हृदयाला इंगळ्या डसत आहेत. विदुर म्हणाला, कुंती, जरा हळू बोल. उरलेल्या 4 पुत्रांना तू प्रथम जप. दुर्योधनाला जर तू रागावून काही बोललीस तर बाकीच्या 4घांचाही घात करावयास तो कचणार नाही. ध्यानात ठेव, तुझे सारे पुत्र दीर्घायुषी आहेत. महर्षींनीच तसे सांगून ठेवलेले आहे. मी खात्रीने सांगतो, भीम लवकरच परत येईल आणि तुझी काळजी नाहीशी होईल.
वैशंपायन म्हणाले. असे म्हणून प्रज्ञावंत विदुर आपल्या घरी निघून गेला आणि इकडे कुंती अगदी बेचैन होऊन आपल्या 4 पुत्रांसमवेत घरी बसून राहिली. यानंतर 8 दिवस लोटले. यथेच्छ अमृत प्राशन करून गाढ झोपी गेलेला भीम जागा झाला. दरम्यान ते अमृत त्याने पचवून टाकले होते. भीमाचे मूळचे सामर्थ्य यामुळे शतगुणित झाले. तो जागा होत आहे असे पाहताच त्याच्या भोवताली असलेल्या नागांनी त्याचे सांत्वन केले आणि अगदी सावधगिरीने ते म्हणाले, हे महाबलाढ्य भीमा, सामर्थ्याचे केवळ निधानच असलेले हे अमृत ज्या अर्थी तू प्राशन केले आहेस त्या अर्थी तुला दशसहस्त्र हत्तींचे बळ प्राप्त होईल आणि रणामध्ये कोणीही तुझा पाडाव करू शकणार नाही. या दिव्य जलामध्ये तू स्नान कर आणि सुखाने आपल्या घरी परत जा. तुझ्या विरहामुळे तुझे बंधू मनात फार कष्टी झाले असतील. नाग असे बोलल्यानंतर भीमाने त्यांच्या भवनामध्ये स्नान केले. तो शुचिरभूत झाला. त्याने धवल वस्त्र परिधान केले. शुभ्र पुष्पांच्या माळा गळ्यात घातल्या. नागांनी त्याचे औक्षण केले म्हणजे त्याला ओवाळले आणि विषावर उतारा असलेल्या विशेष मधुर औषधी त्याला त्यांनी सेवन करावयास दिल्या. त्याला त्यांनी अतिशय स्वादिष्ट भोजन दिले. अशा प्रकारे नागांनी परोपरींनी त्याचा सत्कार केला. त्याला अनेक आशीर्वाद दिले. त्याच्या अंगावर इतके दिव्य अलंकार चढविले की ते अगदी झाकून गेले. अखेर भीमाने नागांचा निरोप घेतला आणि नागभवनातून तो संतुष्ट मनाने बाहेर पडला. एका नागाने त्याला पाण्यातून बाहेर आणला आणि नदीकाठच्या त्याच वनामध्ये आणून सोडला आणि त्याच्या डोळ्यांदेखत ते सारे नाग अंतर्धान पावले. नंतर भीम उठला आणि शक्य तेवढ्या त्वरेने आपल्या आईकडे जाण्यासाठी निघाला. आईची भेट झाल्यावर त्याने तिला नमस्कार केला. तसेच आपल्या वडील भावालाही म्हणजेच युधिष्ठिरालाही त्याने नमस्कार केला आणि धाकट्या भावांच्या मस्तकांचे त्याने अवघ्राण केले. त्यांनीही उलट त्याला घट्ट मिठी मारली. कुंतीनेही त्याला आलिंगन दिले आणि केवढे मोठे भाग्य हे आपले असे परस्परांवरील प्रेमातिशयाने ते उद्गारले. नंतर दुर्योधनाचे सारे तऱ्हेवाईक चाळे भीमाने आपल्या भावांना सांगितले. तसेच नागलोकामध्ये ज्या बऱ्या वाईट घटना घडल्या त्यासुद्धा अचाट सामर्थ्याच्या भीमाने त्यांना इत्थंभूत सांगितल्या. सारा वृत्तांत ऐकल्यावर भीमा आता गप्प बैस. यामुळे यापुढे या बाबतीत तू अवाक्षरही बोलू नकोस असे युधिष्ठिर भीमाला सूचक बोलला. भीमाला अशा प्रकारे धोक्याचा इशारा देऊन धर्मराज युधिष्ठिर तेव्हापासून अगदी सावधगिरीने वागू लागला. इतकेच नव्हे तर आपल्या सर्व भावांनाही त्याने तसाच सावधगिरीचा इशारा देऊन ठेवला. एवढ्यात दुर्योधनाने युधिष्ठिराच्या मर्जीतल्या सारथ्याचे नरडे दाबले व त्याला जगातून नाहीसा केला. धर्मात्म्या विदुराने सुद्धा पांडवांना अगदी बारीक सारीक बाबतीत सावधगिरीचा इशारा देण्याचा क्रम चालू ठेवला. दुर्योधनाने आणखी एक विचित्र कारस्थान केले. त्याने भीमसेनाच्या अन्नामध्ये एक नव्याने तयार केलेले अतिशय जलाल विष कालविले. पांडवांच्या हिताला नित्य जपणाऱ्या विदुराने याची त्यांना ताबडतोब माहिती दिली. तरी देखील वृकोदर भीमाने ते अन्न खाऊन टाकले. इतकेच नव्हे तर त्याने ते पचवले सुद्धा. त्या विषाचा कसलाही परिणाम त्याच्यावर झाला नाही. ते विष पराकाष्ठेचे जलाल होते. तरीसुद्धा भीमाच्या बाबतीत त्याची कसलीही मात्रा चालली नाही. भीमाचा जठराग्नी सदैव अतिशय प्रदीप्त असल्यामुळे आणि त्याचे शरीर वज्राप्रमाणे कणखर असल्यामुळे ते विष कोठल्या कोठे जिरून गेले. अशा प्रकारे दुर्योधन, कर्ण आणि सुबलपुत्र शकुनी
तऱ्हेच्या युक्त्या वापरून पांडवांचा घात करावयास नित्य टपून बसले होते. तथापि दुर्योधनाच्या प्रत्येक कारस्थानांचा पांडवांना वेळच्या वेळी सुगावा लागत होता. त्यांच्या अंगाचा क्रोधाने अगदी तिळपापड उडत असे, पण विदुराच्या सूचनेवरून त्यांनी आपल्या मनातील विचारांचा कोणालाही थांग पत्ता लागू दिला नाही. ते सारे अवखळ राजकुमार ज्या पद्धतीने निरनिराळ्या क्रीडा करीत होते, तिचा वृत्तांत कानावर आल्यावर धृतराष्ट्राने त्यांना अस्त्रविद्येचे शिक्षण मिळावे म्हणून गौतम कृपाचार्यांचा शोध केला आणि त्या कुमारांना त्याने त्यांच्या ताब्यात देऊन टाकले. शर नावाच्या गवताच्या बेटामध्ये जन्माला आलेले कृपाचार्य वेदविद्येमध्ये आणि शास्त्रार्थामध्ये पारंगत होते. कुरुकुळातील राजकुमारांनी त्यांच्यापासून धनुर्विद्या